हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. तर चला, आज आपण बनवणार आहे आंबे. पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की काय रेसिपी असणार आहे. तर आम पन्ना बनवणार आहे मी. तर ते कसं बनवायचं ते चला बघूया. इथे बघायचे मी तीन आंबे घेतलेले आहेत. 4 आंबे घेतलेले आहे. सॉरी, 4 आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे ना थोडे आंबट आहेत. तर बघू शकतो, हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुतल्याच्या नंतर मग आपल्याला ना कुकरमध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत 2. शिट्ट्या पण करू शकता तुम्ही, असे पण बारीक तुकडे करून शिजवू शकता, लवकर शिजतात. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता इथे कुकरमध्ये टाकून मी 2 शिट्ट्या करून घेत आहे. फक्त 2 शिट्ट्यामध्ये छान अशी शिजतात मऊ. तर आपल्याला ना शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर कुणाकुणाला आवडते आंब्याचा पन्ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तर लाईक करा. तर बघू शकता, इथे झाकण लावलेलं आहे मी कुकरचं. आता आपल्याला इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. यामध्ये काही घालायचं नाही, नंतर आपण दाखवणार आहोत. आता फक्त आपल्याला शिजून घेतलेले आहे. बघू शकता, इथे 2 शिट्ट्याच्या नंतर इथं असे आपले आंबे छान शिजलेले आहेत. तर बघू शकता, छानपैकी अशी त्याचे वरची छिलके निघत आहे आणि छान असं शिजलेले आहेत. तर आता हे काढून घ्यायचे आहेत, थंड करायला ठेवायचे आहेत. काढून थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. आणि हे ना उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आता या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये ना खूप छान आणि पोटासाठी पण थंडगार, म्हणजे थंडावा देणारं असं हे शरबतसारखंच प्यायला खूप छान आणि टेस्टी लागतं. आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडतं, म्हणून मी बनवून ठेवते. तर बघू शकता तुम्ही, इथे आता असे आंबे काढून घेतलेले आहेत. गरम आहेत सध्या, तर थंड झाल्यानंतर तुम्ही करू शकता, असं काही नाही आहे. थंड करून ठेवायचे, नंतर आपण याची आरामात छिलके काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, इथे मी थंड पाणी घातलेलं आहे यामध्ये लवकर थंड होण्यासाठी. कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हते, त्यामुळे पटापट मला व्हिडिओ करून घ्यायचा होता, त्यामुळे मी पटापट करत होते. तर बघू शकता, इथे अशा पद्धतीने छान असे छिलके काढून घ्यायचे आहेत. त्याचे छान असे छिलके काढून घ्यायचे आहेत आणि त्याचा मध काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा गरा काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने छान असं काढून घ्यायचं आहे. चाकूच्या सहाय्याने मी इथे म्हणजे आपलं उलथान असतं त्याच्या सहाय्याने मी त्याची देठं पण काढून घेतलेली आहे. हवं तर त्याची देठं ते अगोदरच काढून घ्या, तर चालेल, असं काही नाही आहे. तर बघू शकता, इथे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे छिलके काढून आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी अलग अलग आंबे आणलेले होते ना, हे 2 दुसरीकडून आणले होते आणि हे दुसरीकडून. तर हे सफेदवाले दिसतात आणि हे पिवळे दिसतात आतमधून. तर बघू शकता, अशा पद्धतीने ना छान असं याचा गर काढून घ्यायचा आहे. छान असं बघू शकता, मी चाकूच्या सहाय्याने असं काढून घेतलं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही हाताने पण काढून घेऊ शकता. तर मी इथे चाकूनं काढून घेतलं आहे. थंड झाल्याच्या नंतर हातानं पण थोडं काढून घेतलेलं आहे. तर असं सगळं आपल्याला याचं गर काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान असं काढून घेतलेलं आहे मी, बघू शकता. तर बघा, यामध्ये मी काळी मिरी घातलेली आहे, 7 ते 8 काळी मिरी घातलेली आहे. इलायची घातलेली आहे 2-3. तर बघू शकता, इथे इलायची पण मी छिलक्यासोबत टाकलेली आहे, कारण की खूप छान असा टेस्ट येतो इलायचीचा पण. नंतर आपण ना याला चाळणीनं चाळून घेऊ शकतो, नाहीतर असंच पिऊ शकतो, याला काही होत नाही. जिरे पण घातलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर असंच आपण गाळून घेऊ शकतो, नाहीतर असंच पिऊ शकतो आपण मिक्सरमध्ये. एकदम बारीक झाल्याच्या नंतर तोंडाला येणार नाही. तर बघू शकता, साखर पण घातलेली आहे मी इथे. थोडे आंबट आहेत ना आंबे, त्यामुळे मी इथे साखर थोडी जास्त घातली. यापेक्षा गूळ पण घालू शकता तुम्ही. गुळाचे तर खूप मस्त लागते आणि पियायला पण चांगलं गुळाचे. तर बघू शकता, इथे पुदिना पण घेतलेला आहे मी, पुदिना घेतलेला आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. काळं मीठ पण तुम्ही घालू शकता, काळं मीठ पण खूप मस्त लागते यामध्ये.
तर माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी घातलं नाही. पुदिना ना तुम्ही हवं तर जेव्हा तुम्ही प्यायला घेता तेव्हाच घालू शकता. असं घातल्याच्यानंतर थोडा काळा पडू शकतो हा पन्ना. तर मी ते लगेच घातलेलं आहे, कारण की मी जास्त दिवस नाही चालवणार आहे, 1-2 दिवसात संपून जाणार आहे, त्यामुळे मी घातलेलं आहे. तर बघू शकता इथे मिक्सरमध्ये आता मी फिरवून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त असा आपला आमपन्ना तयार झालेला आहे. माझं किचन पण आवरायचं तसंच होतं, तरी पण मी तसाच व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की चार्जिंग संपत होती. तरी पण बघा ना, व्हिडिओ कळतं की चार्जिंग संपल्याच्यानंतर व्हिडिओ थोडा फिकट आल्यासारखं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे. जिरं बिरं सगळं आपलं छान असं बारीक झालेलं आहे. तर बघू शकता मी इथे एका ग्लासमध्ये काचाच्या याच्यामध्ये टाकून तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता इथे असं थोडं घालून घ्यायचं आहे, 2-3 चम्मच. त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पियायच्या टायमाला पाणी ॲड करून पिऊ शकता तुम्ही. साखर थोडी जास्त घातलेली आहे मी, कारण की आपण त्यामध्ये पाणी घातल्याच्यानंतर पाणी पण जास्त हे झालं पाहिजे, सगळं मिक्स झालं पाहिजे आणि छान लागलं पाहिजे टेस्टी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असा आपला आंबपन्ना तयार झालेला आहे, आंब्याचा पन्ना. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला कुणाकुणाला आवडते असं बनवायला नक्की बनवून बघा आणि खूप छान. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे पण आज कच्ची कैरी पण आलेली असते, तर तुम्ही नक्की बनवून ठेवता. म्हणजे फ्रीजरमध्ये असं याचं बनवून ठेवलं ना, तर तुम्ही किती पण दिवस हे पिऊ शकता. फ्रीजरमध्ये खराब पण होत नाही, काही नाही. थोडं थोडं घेऊन आपलं याची क्यूब पण बनवून घेऊ शकता तुम्ही. थोडं 1 क्यूब टाकला आणि ग्लास पाणी घेतलं तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त असा तयार झालेला आहे आपला आंबपन्ना. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्यायलाच पाहिजे, थंड थंड पोटात जातं. यासोबत पुदिना पण आपल्या पोटात जातो, त्यामुळे मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये पिसताना पुदिना पण टाकलेला आहे. मुलं असं तर खात नाहीत ना, जास्त आपण चटणी खातो, त्या व्यतिरिक्त पुदिना जात नाही त्या पोटामध्ये. तर अशा पद्धतीने काहीतरी म्हणजे पोटात जाते, तर त्यामुळे अशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की ट्राय करा, आणि आवडलं तर नक्की बनवून बघा आणि एकदम थंडगार असं प्यायला घ्या. खूप मस्त लागतं दुपारच्या पहारी प्यायला आणि खूप टेस्टी पण लागतं. बघा पुदिन्याचा पण इतका मस्त वास येतो. जिरं आपण घातलेलं आहे, काली मिरी घातलेली आहे, आणि यामध्ये जर काळं मीठ पण टाकलं तर खूप मस्त लागतं आणि खूप टेस्टी लागतं. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे किती मस्त असं दिसत आहे, तसंच पियायला पण खूप छान लागतं.